नमस्कार, मी पूजा आरी डिझाइन मराठीमध्ये आपल्या सगळ्याचं स्वागत करीत आहे। तर माफ करा, मध्ये थोडासा गॅप पडला कारण थोडीशी पर्सनल कामं असल्यामुळे व्हिडिओ काढायला वेळ नाही भेटला, तर त्याच्यामुळे व्हिडिओ मला टाकता नाही आला। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जरदोशीचं काम बघणार आहे। तशी मला कमेंट पण आलेली की जरदोशीचं काम तुम्ही लवकर शिकवा म्हणून आपण जेवढं लवकर होईल तेवढं जरदोशीचंच काम घेतलेलं आहे। आणि जे आपले अजून बेसिक थोडेफार टाके आहेत ते आपण याच्यानंतरून तर करणारच आहेत। मग आता आजच्या याच्यामध्ये जरदोशीचे तुम्हाला बघा मी कोणत्या कोणत्या जरदोशी असतात हे पण दाखवेल आणि जरदोशीची प्रॅक्टिस कशी करायची, जरदोशीचं काम कसं करायचं हे पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून येईल। तर चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर चला बघा, आता तुम्हाला इथे सर्व पूर्ण जरदोशी दिसत आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला याला तर आपण जरदोशीच बोलतोय, पण या जरदोशीमध्ये काय वेगळं आहे ते तुम्हाला आता पुढे समजेलच। तर सगळ्यात पहिलं तर बघा, इथं आहे कॉपर कलरची जरदोशी। तर ही कॉपर कलर जसा तुम्हाला मिळाला तसाच तो गोल्डन पण मिळतो, तसाच तो सिल्वर पण, हे बघा सिल्वर पण आहे, तसाच तो डल गोल्ड आहे। याच पद्धतीने तुम्हाला प्रत्येक कलरमध्ये जरदोशी मिळते। तर तुम्हाला ज्या कलरची जरदोशी घ्यायची असेल तुम्ही ती जरदोशी घेऊ शकता। आता ही प्लेन जरदोशी आहे, जी आपण मी आता तुम्हाला दाखवल्या त्या, आणि ही आपली जी कॉपर कलरची आहे ती, ह्या प्लेन जरदोशी आहे जे आपल्या रेग्युलर यूजच्या कामासाठी याचा वापर करतात। तर ही कॉपर कलरची आहे। तर ही झाली बघा प्लेन जरदोशी। आता ह्या प्लेन जरदोशीमध्येच मी तुम्हाला सिल्वर आणि डल गोल्ड पण दाखवलं। त्याच बरोबरीला बघा तुम्हाला ही मिळते गोल्डन कलर। तुम्हाला कलर तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता तुम्ही, कारण तुम्हाला बरेच याच्यामध्ये कलर मिळू शकतात। तर बरेच म्हणण्यापेक्षा जेवढे आहेत तेवढे कलर तुम्हाला याच्यात मिळतील मॅचिंग करण्यासाठी, तर तुम्ही ती नक्की घ्या। तर त्याच्यानंतरून आला बघा ही प्लेनमध्येच गोल्डन कलर, बरोबर। तर ही झाली आपली गोल्डन कलरची जरदोशी। त्याच्यानंतरून येते बघा अँटिक कलर। आता मी जेवढ्या तुम्हाला ह्या जरदोशी दाखवल्या, जसं ही अँटिक कलर, तसंच ही गोल्डन कलर, त्याच पद्धतीने ही आपली कॉपर कलर, जसं ही डल गोल्ड कलर, त्याच्यानंतरून ही आपली सिल्वर कलर। तर ह्या ज्या मी जेवढ्या पण जरदोशी तुम्हाला आता सध्याला दाखवल्यात, तर त्या पूर्णच्या पूर्ण जरदोशी ही तुम्हाला जरदोशीच्या कामामध्ये यूज होतातच होतात। तर हे लक्षात घ्या। आता हे झालं आपलं प्लेन जरदोशीचं तुम्हाला माहिती। त्याच्यानंतरून बघा आता, तर बघा ही थोडीशी जाडी असते ना, आणि ही थोडी जास्तच म्हणजे स्प्रिंग सारखी आपल्याला दिसते, तर याला कोरा बोललं जातं। हे तुम्हाला दिसत असेल, हे बघा हे कोरा आहे। ही एकदमच अशी म्हणजे एकदमच लूज सारखी असते ही जरदोशी, याला कोरा बोलतात। पण आपल्याला जर माहितीच नसेल तर आपण जरदोशी पण याला बोललं जातं, कारण आपण कसं प्रत्येक जरदोशीचं नाव नाही घेऊन सांगत, जे आपल्याला समोर दिसतं ते आपण बोलतो। पण लक्षात घ्या, याला कोरा बोलतात। तर हे कोरा पण कशामध्ये, तुम्ही एखाद्या मण्यांची आउटलाईन केली असेल 3 नंबर 4 नंबर, तर तुम्हाला त्याच्या बाजूला याची आउटलाईन केल्याच्या नंतरून ते काम एकदम उठावून येतं। ते आपण पुढे जसं आपले वर्कचे कामं येतील तसं तुम्हाला त्याच्यामध्ये ते दिसून येईलच। तर हे आहे गोल्डन कोरा आहे, याचा कलर गोल्डन आहे, आपला सोनेरी कलर असतो तसा। तर आणि थोडीशी साईज याची मोठी आहे, बरोबर। त्याच्यानंतरून आला बघा आपला हा थोडासा डल गोल्ड, हा पण कोराच आहे, पण तुम्हाला याची साईज दिसून येत असेल बघा, याची साईज कशी थोडीशी पातळ आहे। हे बघितलं, याची साईज थोडीशी पातळ आहे। आणि याच्यापेक्षा हा जो आपला गोल्डन जाडवाला कोरा आहे, याच्यापेक्षा हा थोडासा असा टाईट असतो एकदम। तो एकदम असा हे नाहीये, काय बोलतात त्याला, की एकदम असा लुसलुशीत नाहीये, हा थोडासा त्याच्यापेक्षा थोडासा कडक सारखा असतो। तर हा पण बघा कोराच आहे, हा बारीक आहे, आणि याच्याने तुम्ही पाकळीचं काम पण भरू शकता। याचा पण वापर तुम्ही आउटलाईन याच्यासाठी पण करू शकता। तर हे झालं बघा हे कोराचं काम। याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे एवढे कलर मिळतात, जसं याच्यामध्ये पण तुम्हाला पाहिजे एवढे कलर मिळतात। तर हे झालं आपलं 2 कोरा। तर आता कोराच्या नंतरून बघा तुम्हाला हे दिसत असेल नक्षी। आता तुम्ही याच्यात विचार करतील की हा कोरा आणि हे नक्षी एक सारखे थोडेसे साईजला दिसतात, पण
तुम्हाला मोबाईलमध्ये कसं दिसतंय ते तुम्ही बघा, पण ह्याचं वेगवेगळे टेक्स्चर आहे. कारण हे आहे ते थोडंसं मॅट आहे आणि हे आहे ते थोडंसं शायनिंग आहे. म्हणजे जी नक्षी जी असते ती थोडीशी शायनिंग असते आणि याच्याने तुम्ही पाकळीचे भरीव काम जर केलं ना तर ते खूप सुंदर दिसतं, उठावून येतं, जसं एकदम शायनिंग त्याची दिसून यायला लागते. तर याचा वापर पण बऱ्याचशा वर्कमध्ये करतात नक्षीचा. आणि याच नक्षीचा वापर आपण ज्यावेळेस प्लेनवाली जरदोशी जी आपण सर्वात पहिली बघितली, तर त्या प्लेनवाल्या जरदोशीचं ज्यावेळेस आपण लोडिंग करतो तर त्या लोडिंगच्या खालच्या साईडला पण आपण ह्या नक्षीचंच भर देतो. म्हणजे जे आपण भर देतो ना प्रत्येक वेळेस, धाग्याची असो वा जरदोशीची असो, तर ती भर आपण याची देतो. त्याच्याने काय होतं तर तुमचं काम हे उठावून दिसतं. तर हे झालं बघा नक्षी. तर या पद्धतीच्या ह्या 4-5 प्रकारच्या आता सध्याला माझ्याकडे जरदोशी होत्या, तर ते मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. तुम्ही परत एकदा बघा नक्षी आणि कोरामध्ये काय फरक असतो ते, कारण कन्फ्युजन होणार की नक्षी आणि कोरा कसं दिसायला ते थोडंसं जाडसारखं दिसतं, पण फरक दिसून येतो की ह्याला जास्त शायनिंग असते नक्षीला आणि कोरा हे थोडंसं मॅटमध्ये असतं. आता जसं हे पण बघा, जो पातळवाला कोरा आहे तो पण कसा मॅट कलरमध्ये आहे, याला शायनिंग नसते. हे तुम्हाला फक्त वर्क केल्याच्या नंतर ते दिसायला छान दिसतं पण शायनिंग दिसून येत नाही. तसं नक्षीचं काम हे तुमचं काम दिसतं पण छान आणि त्याची शायनिंग पण उठावून येते. तर मी जास्तीत जास्त हे नक्षीचंच जास्त यूज करते. कोरा हा मी कधी कुठल्या मण्याच्या याला आउटलाईन करायचे असेल गळ्याला वगैरे तरच मी कोराचा वापर करते. आणि हा जो पातळ कोरा आहे त्या कोराचा वापर मी पाकळी वगैरे भरण्यासाठी तो पण कधीतरीच करते. तर हे बघा, हे झालं आपलं जरदोशीची माहिती. आता याचा यूज कसा करायचा, तर सगळ्यात मेन असतं याचा वापर. आता वापर करण्यासाठी मी तुम्हाला सगळ्यात पहिलं तर एक प्लेनवाली जरदोशी घेतलेली आहे बघा, जे तुम्हाला मी दाखवते. आता ही जरदोशी कोणतीही तुम्ही घ्या प्लेनमध्ये, तर तुम्हाला सगळ्यात पहिलं तर या जरदोशीला काय करायचंय तर ताणून घ्यायचंय या पद्धतीने. हे बघा, असं आपण काय करणार आहे, याला ताणून घेणार आहेत. तर ताणून घेतल्यामुळे काय होणार की याची स्प्रिंग आहे ना ती थोडीशी बघा अशी पातळ सारखी होणार. हे याचं खेचण्याचं कारण काय असतं तर तुमचं जे पण तुम्ही काम करता तर ते तुमचं कामाच्या टायमाला जर तुमची जरदोशी जर जास्त मोठी झाली असेल तर तुम्ही तिला मागे नेऊन जाग्यावर नेऊन काम त्याचं व्यवस्थित करू शकता. कारण खेचल्यामुळे ती कशी होते, थोडीशी पातळ सारखी बनते. ही जर तुम्ही बघितली तर ही घट्ट सारखी आहे, ज्यावेळेस आपण खेचतो तर तिला थोडंसं आपण पातळ बनवतो. आणि कामाच्या बाहेरच्या साईडला आल्याच्या नंतर तुम्ही तिला फक्त मागे पुश केला तर ती बरोबर तुमच्या त्या कामाच्या आतमध्येच राहते. त्याच्यासाठी आपण तिला खेचलं जातं. आता हे खेचल्याच्या नंतरून बघा मी काय करते, याला मी काय केलं, कट केला. आता मला जरदोशीचं काम शिकायचं आहे, सुरुवातच माझी जरदोशीची शिकण्यापासून आहे. तर त्यावेळेस मी काय करेल बघा, त्यावेळेस मी एकदम छोटे छोटे तुकडे असे कट करते. आता याच्यासाठी तुम्ही छोटी कैचीचा वापर करा. तर माझी ही कैची खराब आहे त्याच्यामुळे मी ही खराब कैचीच घेतलेली आहे. कारण जरदोशीच्या साठी तुम्ही एक तर कटर नाहीतर छोटी कैची वापरू शकता. तुम्ही तुमच्या टेलरिंगची कैची यूज नाही करायची याला, कारण ही तार असल्यामुळे तुमची ती कैची ती म्हणजे खराब करू शकते, त्याची धार जाऊ शकते. तर त्याच्यासाठी तर आता बघा मी काय केलं, छोटे छोटे एकदम छोटे छोटे तुकडे जे 1.5 इंचाला पण कमी आहेत एवढे एवढे तुकडे काय करते मी हे कट करून घेते बघा. बरोबर, हे मी काय केलं, छोटे छोटे तुकडे कट केले. आता मी त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त, बरोबर, मी जेवढा आता घेतलेला आहे त्याच्या डबल, हे बघा जे सुरुवातीला मी घेतली त्याच्यापेक्षा थोडीशी डबल अशी करून मी दुसरे तुकडे करून घेतले. बरोबर, त्याच्यानंतरून आता मी जो 2 नंबरला तुकडा केला त्याच्यापेक्षा थोडासा अजून एक्स्ट्रा मध्ये मी थोडा तुकडा कट केला. बरोबर, या पद्धतीने. आणि सगळ्यात लास्टला मी कट केला 1 ते 1.25 इंचाची जरदोशी. बरोबर, हे तुम्हाला जरदोशी करताना या पद्धतीनंच शिकायचं आहे की जेणेकरून तुम्हाला ते काम करताना इझी पडणार. मग आता आपण किती प्रकारच्या जरदोशी इथे कट करून घेतल्या, तर ही 1.25 इंचाची झाली, ही त्याच्यानंतरून 1/2 इंचाला झाली, ही त्याच्यानंतरून 1/2 इंचाची झाली, ही झाली आपली 1/2 इंचाची आणि ही झाली आपली 1/2 इंच म्हणजे 0.25. बरोबर, हे. तर आता आपण सगळ्यात पहिली सुरुवात कुठून करणार तर ह्या छोट्या जरदोशीपासून. आता त्याची सुरुवात कशी करायची तर ते मी तुम्हाला दाखवते. तर एक मी काय करते बघा, लाईन आखून घेते नॉर्मल एक. बरोबर, या पद्धतीने.
त्याच्यानंतरून मी काय केलं, 432 नंबरची जरी घेतली. तुम्हाला 432 नंबर जरी नसेल घ्यायची आणि तुम्हाला जर मशीनच्या धाग्याने काम करायचं असेल तरीही तुम्ही ते करू शकता. आता मी ही 432 नंबर जरी यूज करते. आणि जर तुम्हाला ही जरदोशीची सुई घ्यायची असेल तर तुम्ही त्या पद्धतीने पण घेऊ शकता. तुम्ही वुडन निडलचा वापर करू शकता. 7 नंबर सुईचा पण तुम्ही त्याच्यामध्ये वापर करू शकता. 8 नंबर सुईचा पण तुम्ही वापर करू शकता. आता मी ही जी घेतलेली आहे ती माझी 8 नंबर निडल आहे. तर मी सगळ्यात पहिलं काय करणार बघा, मी काय करते, मी सुरुवातच करते, मी शिकते काम. तर त्याच्यामुळे मला काय करायचंय, तर छोटे छोटे जरदोशीचे तुकडे घ्यायचे. आता मी काय केलं बघा, एक टाका काढला, एक एक्स्ट्रा मागे टाका काढला, त्याला पुढे खेचला. याच्यामुळे काय होतं, आपली इथे गाठ बसली जाते. आता ही गाठ बसल्याच्या नंतरून जी पण मी जरदोशी उचलून घेतलेली आहे, मी तिला काय केलं, पूर्णपणे त्या खालच्या धाग्यामध्ये सरकवून घेतला. बरोबर. आता ही सरकवून घेतल्याच्या नंतरून सगळ्यात पहिलं मी काय केलं बघा, खालती धागा घातला, खालून धागा गुंडाळला, वरती, मागे आणि पुढे. बरोबर. या पद्धतीने मी एक जरदोशी लावली. आता मी परत अजून एक तुकडा उचलला. त्याच्यानंतरून तुकडा उचलल्याच्या नंतरून मी काय केलं, तो पूर्ण तुकडा खाली सरकवून दिला. सरकवून दिल्याच्या नंतरून मी मागे खेचत गेली धागा. त्याच्यानंतरून बरोबर त्याच्या जवळूनच मी टाका खाली काढला, वरती आणि पुढे, या पद्धतीने. आता याच्यामध्ये काय लक्षात द्यायचं असतं, तर तुम्ही जी पण जरदोशी टाकणार आहे तर हे बघा, जी पण जरदोशी टाकणार आहे तिला काय केलं, आपण एकदम टाकून घेतली. त्याच्यानंतरून खालतून धागा खेचत 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 घेतला आणि बरोबर त्या जरदोशीच्या तोंडाच्या जवळ थोडंसं पुढे करून ती खालून टाका काढला, मागे पुढे. हे बघा, परत एक जरदोशी उचलली. आता याच्यामध्येच तुम्हाला मी दाखवते की एक साथ जरदोशी उचलून त्याला कसं टाकायचं ते. हे बघा, जरदोशी टाकली, खालती टाका, मागे पुढे. बरोबर. आता मी हे सिंगल सिंगल टाकलं. आता सिंगलच्या ऐवजी तुम्हाला जर 2-4 अशा एकमेकां 2-4 अशी जरदोशी पकडायची असेल तर त्यावेळेस काय करणार, तर त्याच्यासाठी बघा काय असतं, तर मी हे काय केलं, या 4 अशा जरदोशी उचलून घेतल्या. आता तुम्ही बघू शकता की मी कसे पकडले, तर करंगळीच्या जे वरचं बोट आहे त्याच्याने मी त्या मटेरियलला पकडले. ही माझी सवय आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्ही पकडू शकता, ज्या पद्धतीने तुम्ही कम्फर्टेबल आहे तुम्ही त्या पद्धतीने करा. ही मी जे पकडते, मला ही जी सवय आहे ती मी ते पद्धतीने तुम्हाला सांगते. तर आता मी काय केलं बघा, ही जरदोशी ज्यावेळेस मी पकडले तर मी धागा सुईमध्ये अटकवला आणि जरदोशीला काय केलं, एक जरदोशी आहे तिला खालती ठेवलं आणि करंगळीच्या साह्याने आपण तिला खाली ढकलवलं. त्याच्यानंतरून जशी आपली कामाची सुरुवात आहे सेम आपण त्याच पद्धतीने करणार. परत मी जरदोशी खाली टाकली, करंगळीच्या साह्याने तिला खाली सरकवलं, धागा मागे केला, बरोबर खालतून टाका वरती, मागे आणि पुढे. परत सेम. ज्यावेळेस आता माझ्या दोन्ही जरदोशी एक साथ पडले तर मी काय करेल, एक जरदोशीला उचलवेल, त्याच्यानंतरून ही जरदोशी टाकली, एक टाका, मागे पुढे, सेम, मागे पुढे. आता तुम्ही याच्यामध्ये लक्षात घेऊ शकता की जे पण आपण टाका बनवतो तर टाक्याच्या मध्ये आपण गॅप नाही दाखवत आहे किंवा गॅप नाही ठेवत आहे. तर हे लक्षात घ्यायचं की ज्यावेळेस तुम्ही तुकड्या तुकड्यांमध्ये काम करता तर तुमच्या 2 तुकड्यांच्या मध्ये गॅप नाही आला पाहिजे आहे. बरोबर. तर हे झालं बघा आपले जरदोशीचं सिंगल लाईन. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण ही प्रॅक्टिस तुमची असेल तर तुमचं पुढचं काम जरदोशीचं होणार आहे. आता त्याच्यानंतरून हे झालं आपलं 0.25 म्हणजे पाव इंचाचं जरदोशीच्या तुकड्यांमध्ये काम. सेकंड आलं आपलं अर्धा इंच. बरोबर. आता अर्धा इंचाचं ज्यावेळेस काम येते तर त्यावेळेस सुरुवात आपली सेम असणार आहे, एक टाका मागे, त्याला पुढे खेचून घ्यायचा, गाठ तिथे मारून घ्यायची. आता ज्यावेळेस मी अर्धा इंचाचं जरदोशी तोडले तर मी काय करणार बघा, ती पूर्ण जरदोशी मी खाली टाकली, तिला मधून डिवाइड केला बरोबर. त्याच्यानंतर सुई खालती घातली, धागा जसा आपण गुंडाळतो त्या पद्धतीनेच गुंडाळायचा. सुई वरती यायला सुरुवात झाली की फक्त मागे आणि पुढे आणि धागा बाहेर. बरोबर. परत बघा, आता हे मी इथे एक टाका परत काढून घेते. आता त्याच्यानंतरून बघा ही जरदोशी घेतली अर्धा इंच, बरोबर टाकली,
या जरदोशीच्या बरोबर मिडलला आपण सुई घेऊन जाणार आहेत आणि मिडलवरती आल्याच्या नंतर बरोबर ती सुई आपण खाली कपड्याच्या दाबून घेतील. त्याच्यानंतर धागा गुंडाळा. धागा गुंडाळ्याच्या नंतर सुई माझी वरती यायला सुरुवात झाली की फक्त मागे पुढे आणि पूर्ण त्या जरदोशीतून आपला टाका बाहेर काढायचा. एक टाका इथे घेतला. परत सेम पद्धत, अर्धा इंच जरदोशी आहे तिला टाकला, बरोबर डिवाइड केलं, मध्ये खालती सुई दाबली, टाका वरती आला, मागे पुढे, सेम एक टाका इथे. त्याच्यानंतर परत बघा, कारण हे खूप गरजेचं आहे. ह्या गोष्टी समजल्या तरच तुम्हाला हे जरदोशीचं काम जमणार आहे. परत मी मध्ये घेतला, टाका खाली, धागा गुंडाळला, सुई वरती आली, मागे पुढे. तर या पद्धतीने बघा आपलं हे अर्धा इंचाची जरदोशी लावून झालेली आहे. आता हे आपण काय केलं, सगळ्यात पहिलं तर पाव इंचाची जरदोशी आपण डायरेक्ट तुकडा टाकून काम केलं. त्याच्यानंतर आपण काय केलं तर अर्धा इंचाची जरदोशी घेऊन त्याला 2 भागामध्ये आपण डिवाइड केला आणि तसा टाका काढला. आता हे झाल्याच्या नंतर आपल्याला येणार आहे पाऊण इंचाची जरदोशी. म्हणजे याचा अर्थ काय तर आपल्याला याच्यामध्ये 3 डिवाइड करायचे. जसं पहिलं तर तुकडा आहे, दुसरा तर दोन भाग केले एकाच जरदोशीचे. आता आपण या जरदोशीचे 3 भाग करणार आहे. तर ते कसे बघा, एक टाका एक्स्ट्रा, सुई खालती घातली, पाव इंचावरती एक टाका काढला, मागे पुढे करून परत पुढे आले, पाव इंचावरती दुसरा टाका काढला, मागे पुढे करत परत बाहेर, इथे एक एक्स्ट्रा टाका. हे बघा, हे काम करताना तुम्हाला इतकी काळजी घ्यावी लागेल ना, कारण काय होतं, काम करता करता आपला ना धागा मध्येच सुटतो, म्हणजे आतमध्येच सुटतो. तर तो कसा मग सुटल्याच्या नंतरून घ्यायचा, हे जसं जसं आपले कामाचे पुढे जाणार आहेत व्हिडिओज, त्यावेळेस तुम्हाला ते पण समजून येणारच आहे. आता बघा, मी परत पाऊण इंचाची जरदोशी घेतली, पाव इंचावरती डिवाइड करून एक खालती टाका, वरती आल्यानंतर मागे पुढे, परत खालती टाका, वरती सुई आली, मागे पुढे आणि त्याच्यानंतर बाहेर. तर या पद्धतीने आपण काय करणार आहेत, हा टाका कंप्लीट करणार आहे. बघा, तीन डिवाइड करतोय. हा पाव इंचाचा इथे, हा पाव इंचाचा इथे आणि हा पाव इंचाचा इथे. तर या पद्धतीने आपण पाऊण इंचाला पाव इंचाच्या 3 टप्प्यांमध्ये त्याला डिवाइड करून आपण हे काम करणार आहे. आता हे झालं आपलं 3 प्रकारचं. आता त्याच्यानंतरून आला आपला 4था प्रकार. तर त्याच्यामध्ये बघा तुम्ही, ही 1.25 इंचाची जरदोशी आहे. आता आपण याच्यामध्ये 4 डिवाइड नाही करणार, आपण याच्यामध्ये काय करणार, छोटे छोटे टाके घेणार. हे प्रॅक्टिस तुम्हाला कशी करायची आहे सांगते. अगोदर याची प्रॅक्टिस इतकी करा की तुम्हाला सिंगल जरदोशी टाकता यावी. त्याच्यानंतरून आपण सेकंड याच्यावर जाणार, त्याची प्रॅक्टिस इतकी करा की जेणेकरून तुमचे 2 डिवाइड बरोबर झालेच पाहिजे नाहीत त्या हिशोबाने, आणि तुमचा टाका हा व्यवस्थित त्याच्यातून आला पाहिजे. तर या पद्धतीने आपलं झाला हा सेकंड. त्याच्यानंतरून थर्ड, तुम्ही जर सेकंडची प्रॅक्टिस एकदम व्यवस्थित केली तर तुम्हाला थर्डची प्रॅक्टिस करायला काहीही अवघड जाणार नाही. आणि ज्यावेळेस तुमची सेकंड नंबर आणि थर्ड नंबर प्रॅक्टिस झाली तर तुम्हाला ही 4th नंबरची प्रॅक्टिस करायचीच पण जरूरत पडणार नाही. पण तरी पण मी आता तुम्हाला दाखवते. बघा, 4th नंबरमध्ये आपण 4 डिवाइड नाही करत. 4th याच्यामध्ये आपण जेवढे तुम्हाला बारीक टाके टाकून काढता येईल तेवढं तुम्हाला करायचंय. एवढं लक्षात घ्यायचंय की ज्यावेळेस जरदोशी मधून तुम्ही सुई खाली घालतात आणि धागा गुंडाळता आणि तीच सुई ज्यावेळेस वरती यायला सुरुवात होते तर तिला फक्त वरती आल्याच्या नंतर मागे आणि पुढे करायचंय आणि कामाला सुरुवात. मागे पुढे कामाला सुरुवात, मागे पुढे कामाला सुरुवात, मागे पुढे कामाला सुरुवात. तर या पद्धतीने बघा तुम्ही ही 1.25 इंचाची जरदोशी बऱ्याच डिवाइड मध्ये तुम्ही काम करू शकता. आता परत अजून एकदा दाखवते. हे बघा, ही 1.25 इंचाची जरदोशी घेतले. मला जेवढं अंतर ठेवून मला ते टाका काढायचा मी तेवढंच ठेवते. असं मला याच्यामध्ये काय नाही की अर्धा इंच ठेवायचंय, पाव इंच ठेवायचंय. मला जेवढं बारीक टाका काढता येईल तेवढा मी प्रयत्न करणार काढण्याचा. तर बरोबर मी थोडंसं बघा अंतरावर सुई खालती घातली, मागे पुढे, परत सेम मागे पुढे, धागा खालून गुंडाळायचा आहे सुईला, हे लक्षात घ्या, मागे पुढे, परत सेम, परत सेम. तर या पद्धतीने बघा तुम्ही आपण ही 1.25 इंचाची पण जरदोशी लावून घेऊ शकतो. आता याच पद्धतीने तुम्ही हे जे कोरा आहे, हे बघा हा स्प्रिंगवाला कोरा आहे तो पण लावू शकतो.
तर तो पण मी तुम्हाला एक सिंपल टाक्यामध्ये दाखवते लावून की कसं लावायचा तो. आता हे तुम्हाला दिसत असेल, या एकदमच जाडसारखा कोरा आहे हे बघा. आणि मी आता याचा तुकडा पण तुम्ही बघताय की किती मोठा मी कट केला, माझ्या सुईपेक्षा पण मोठा आहे तो, हे तुम्हाला दिसत असेल. पण मी आता काय करेल बघा, त्याला मागे घेऊन जाईल आणि सुईचं टोक मला दिसेल एवढं मी त्याला बाहेर कर. हे बघा या पद्धतीने. आता मी काय करेल, सेम पद्धत आहे. टाका काढला, मागे एक टाका, आणि ज्यावेळेस टाका मागे काढला त्यावेळेस मी काय करेल, आता याच्यामध्ये डिवाइड तुम्ही छोटं करा मोठं करा तुमच्यावर आहे, पण जेवढं छोटं करतील तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. तर सेम बघा, कितीही मोठी कोरा असू दे, नक्षी असू दे, छोटी कोरा असू दे, जरदोशी असू दे, तुमच्या हाताला जर प्रॅक्टिस झाली असेल तरच तुम्ही हे एवढ्या मोठ्या जरदोशीचं काम आरामात करू शकता. नाहीतर तुमचं मध्येच तुमचा धागा सुटणार आणि ती पूर्ण जरदोशी परत तुम्हाला खोलावी लागणार. तर याच्यासाठी बघा, तर हे बघा इथपर्यंत तर आपण आणलं. आता तुम्ही बघू शकता मी एवढी मोठी अखंड अशी जरदोशी लावली का, तर माझ्या ह्या प्रॅक्टिस एवढ्या झालेल्या आहेत की मला कितीही मोठी जरदोशी माझ्या सुईमध्ये असेल तर ते मी काम करू शकते. तर याच पद्धतीने तुम्ही हे जरदोशीचं सरळ लाईनमध्ये आउटलाईन करू शकता. आता याच्यानंतरून बघा, आपण जसं आता इथे बघा कोरा लावलं त्याच पद्धतीने आपली ही नक्षी आहे. तर नक्षीचा पण वापर आपण सेम त्याच पद्धतीने करणार आहेत. तुम्हाला हे मी का दाखवते की तुम्हाला समजावं की आपण कशा पद्धतीने हे कोरा असो, नक्षी असो, जरदोशी असो आपण ते लावतो, बरोबर. आता मी पण ह्याच्यामध्ये नक्षी घेतलेली आहे बघा, आणि तुम्हाला नक्षीची फिनिशिंग हे तुम्ही स्वतःहून ज्यावेळेस डोळ्याने बघतील ना त्यावेळेस तुम्हाला समजेल की नक्षी ही एकदम शायनिंगवाली जरदोशी असते. हे बघा मी थोडं छोटं डिवाइड केलं, टाका काढला, छोटं डिवाइड, टाका काढला, छोटं डिवाइड, मागे पुढे केला, छोटं डिवाइड, मागे पुढे, मागे पुढे. या पद्धतीने आपण बघा, तुम्ही बघू शकता की माझा हात एकदम याच्यामध्ये परफेक्टली बसलेला आहे, त्याच्यामुळे माझं काम पण एकदम व्यवस्थित होतं आहे. आता मला त्या लाईनला कंप्लीट करायला थोडंसं कमी पडलं, तर मग मी काय केलं बघा, तुकडा एक करून घेतला आणि माझं जे काम अर्धवट आहे त्याला मी कंप्लीट केलं. कंप्लीट करताना काय करायचं असतं, तुम्ही ज्यावेळेस सेकंड तुकडा लावतात ना तर तुम्ही डायरेक्ट असं टाकून मध्ये गॅप नाही करायचा. त्या तुकड्याला प्रॉपरमध्ये मागे खेचून घेऊन जायचं जिथपर्यंत तुमचा पहिलावाला जो जरदोशीचा तुकडा आहे तिथपर्यंत, आणि त्याला बरोबर तिथे नेऊन त्याला तुम्ही पाहिजेल असा टाका तो काढून घेऊ शकता. तर हे तुम्हाला दिसतच असेल बघा की आपण सगळ्यात पहिलं जरदोशी लावली, त्याच्यानंतरून कोरा लावली, त्याच्यानंतरून आपण ही नक्षी लावली. मग आता याच्यामध्ये साईजचा तर काही इश्यू नाही आहे, कारण जी साईज असेल तुमच्याकडे तुम्ही त्या पद्धतीनेच ते काम करणार आहे. पण माझं जर तुम्ही सजेशन ऐकतील तर तुम्ही 1 नंबरची, 2 नंबर आणि 3 नंबर या 3 नंबरच्या जरदोशीची प्रॅक्टिस एवढी करा की तुम्हाला 4 नंबरची जरदोशीची प्रॅक्टिस करावीच लागणार नाही. कारण तुम्ही हे ज्यावेळेस काम करतात त्यावेळेस तुमचं ऑलरेडी हात बसला जातो, म्हणजे तुम्हाला 4 नंबरची जरदोशी परत प्रॅक्टिस करायची जरूरत पडणार नाही. तर या पद्धतीने आपण बघा हे लाईनमध्ये जरदोशी शिकलेली आहेत. त्याच्यानंतरून आता आपण पुढे ज्यावेळेस जाणार आहेत किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते की जरदोशीला आपण वळवून काम कसं करायचं. एखादं काम वळणाचं असेल तर त्याला तुम्ही कसं वळवून करणार आहेत ते पण बघणार आहेत, आणि असेच अजून फुलं पाकळ्या जे पण भरायच्यात ते पण बघणार आहेत. तर बघा हा आजचा कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.